नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 21 आणि 22 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत. हे लेक्चर शेवटपर्यंत लक्ष देऊन बघा, कारण ह्या लेक्चरच्या शेवटी तुमच्यासाठी एक अनाउन्समेंट असणार आहे. हे लेक्चर बघून झाल्यावर विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून ह्याची PDF तुम्ही डाउनलोड करा. ठीक आहे, आता आपण आजच्या लेक्चरकडे येऊ. पहिला प्रश्न, कोणत्या ठिकाणी वज्रप्रहार 2023ची आवृत्ती पार पडली? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, मेघालय. आता वज्रप्रहार हा जो सराव आहे तर हा भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये होणारा संयुक्त विशेष सैन्याचा हा सराव आहे आणि या वर्षीची ही या सरावाची 14वी आवृत्ती होती, जी की आपल्या भारतात मेघालय राज्यामध्ये उमरोई या ठिकाणी सुरू झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्या भारताकडून भारतीय लष्कराच्या तुकडीचं नेतृत्व हे आपल्या ईस्टर्न कमांडमधल्या स्पेशल फोर्सेसच्या जवानांनी केले, तर US नेतृत्व हे त्यांच्या स्पेशल फोर्सेसच्या पहिल्या स्पेशल फोर्सेस ग्रुपमधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांचं नेतृत्व केलेलं आहे. लक्षात ठेवा, वज्रप्रहार हा जो सराव आहे ह्याची सुरुवात आपल्या भारतामध्ये 2010मध्ये झालेली, म्हणजे पहिली आवृत्ती आपल्या भारतामध्ये आयोजित करण्यात आली होती आणि या वर्षीची ही या सरावाची 14वी आवृत्ती होती, जी की अगेन भारतामध्येच आयोजित केलेली आहे. आणि या आधीची जी 13वी आवृत्ती होती ना, तर ती सुद्धा भारतामध्येच हिमाचल प्रदेशमधल्या बॅकलोफ या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ओके, आता पुढचा प्रश्न, लष्कराच्या कोणत्या बटालियनने ऑस्ट्रा हिंड 23मध्ये भाग घेतला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, गोरखा रायफल्स. आता ऑस्ट्रा हिंड याच्यावरून आपल्याला एक आयडिया आली असेल की हा सराव ऑस्ट्रेलिया आणि हिंद म्हणजे हिंदुस्तान म्हणजेच आपला भारत, तर या दोन देशांमध्ये हा आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आपल्या भारतीय लष्कराच्या तुकडीत गोरखा रायफल्सच्या बटालियनमधल्या 60 जवानांनी ह्याच्यामध्ये सहभाग घेतला होता. लक्षात ठेवा, हा सराव खूप महत्त्वाचा आहे, कारण ह्याच्यामध्ये आपलं भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदल या सशस्त्र दलांच्या तिन्ही शाखांचा या ऑस्ट्रा हिंड या सरावामध्ये समावेश आहे. आणि या सरावासाठी यावर्षी 81 कर्मचाऱ्यांची आपल्या भारतीय कर्मचाऱ्यांची तुकडी ऑस्ट्रेलियाला रवाना झालेली आहे, कारण हा सराव यावर्षी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ या ठिकाणी चालू आहे. हा सराव 22 नोव्हेंबरला रिसेंटली सुरू झाला आहे, जो की 6 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. लक्षात ठेवा, हा जो सराव आहे हा आत्ताच सुरू झालेला आहे, कारण ऑस्ट्रा हिंड सरावाची ही फक्त दुसरीच आवृत्ती आहे. आणि हा जो सराव आहे तर ह्याची पहिली आवृत्ती ही आपल्या भारतामध्ये राजस्थान इथे आयोजित करण्यात आली होती. हा सराव 2022मध्येच सुरू झालेला आहे आणि ही या सरावाची दुसरीच आवृत्ती आहे, जी की यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये आयोजित केलेली आहे. म्हणजे काय समजतं आपल्याला, तर बघा, हा जो सराव आहे ऑस्ट्रा हिंड तर हा ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन देशांमध्ये चालणार आहे आणि हा अल्टरनेटिव्हली एकदा भारतात एकदा ऑस्ट्रेलियात अशा पद्धतीनं आयोजित केला जाणार आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या देशात आसियान इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 आयोजित केला जात आहे? आता इथे बघा, ASEAN एशियान म्हणजे एक ऑर्गनायझेशनशी संबंधित आहे, हा एशियन म्हणजे आशियाई देशांशी संबंधित प्रश्न नाही आहे. तर बघा, या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, इंडोनेशिया. तर हा जो फेस्टिवल आहे आशियान इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 हा यावेळी इंडोनेशियातल्या साऊथ जकार्तामधल्या एका मॉलमध्ये होतोय. लक्षात ठेवा, 2023 हे वर्ष UN वर्ल्ड किंवा इंटरनॅशनल मिलेट इयर म्हणून अनाऊन्स केलेलं आहे. पण इथे एक महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती पाहिजे की ह्याच्या आधीच ऑलरेडी 2018 या वर्षाला आपल्या भारताने नॅशनल मिलेट इयर म्हणून आपण त्याला सेलिब्रेट केलेलं आहे. ओके, आयोग यावरती प्रश्न विचारू शकतो, कारण 2023 हे इंटरनॅशनल किंवा वर्ल्ड मिलेट इयर हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण 2018 हे वर्ष नॅशनल मिलेट इयर म्हणून आपल्या भारताने सेलिब्रेट केलेलं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, आता हा जो फेस्टिवल होता हा कशासाठी, तर आशियान म्हणजे ही जी संघटना आहे तर ह्याच्या सदस्य देशांमध्ये मिलेटबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी आणि मिलेट बेस्ड जे काही प्रोडक्ट्स असतात तर ह्याची बाजारपेठ तयार करण्यासाठी हा महोत्सव, हा फेस्टिवल आयोजित केला होता. आणि मिलेट आधारित म्हणजे मिलेट बेस्ड जे काही FPOs असतात, जे स्टार्टअप असतात आणि काही भारतीय शेफ्सनी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला होता. कशासाठी, तर मिलेट बेस्ड प्रदर्शन महोत्सवाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम इंडोनेशियामध्ये आयोजित केला होता. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या देशाने जगातील सर्वात मोठ्या सिंगल साईट सोलर पॉवर प्लांटचं उद्घाटन केलं आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे बघा तिसरा पर्याय, UAE. आता बघा,
UAEमध्ये येणारी युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज कॉन्फरन्स होणार आहे 30 नोव्हेंबरपासून ते 12 डिसेंबरपर्यंत. आणि आता ह्या कॉन्फरन्सच्या जस्ट आधी UAEनं अशा पद्धतीचं जगातलं सगळ्यात मोठं सिंगल साईट सोलार पॉवर प्लांट हे आता सुरू केलेलं आहे. आता जगातलं सगळ्यात मोठं म्हणजे किती आहे तर बघा 2 गिगावॅट एवढी ह्याची कॅपॅसिटी आहे. अल धाफ्रा सोलर फोटोवोल्टाईक इंडिपेंडंट पॉवर प्रोजेक्ट असं या प्रोजेक्टचं नाव आहे, जे की अबुधाबीपासून फक्त 35 किलोमीटर एवढ्याच डिस्टन्सवरती आहे. हे एवढं मोठं पॉवर प्लांट आहे ना त्यांचं, की ह्याच्यापासून जवळपास 2 लाख घरांना वीज पुरवण्यासाठी एवढी सफिशियंट इलेक्ट्रिसिटी या पॉवर प्लांटमधून ते निर्माण करू शकतात. आणि या प्लांटमधून दरवर्षी जवळपास 2,40,000 टन कार्बन उत्सर्जन कमी व्हायची अपेक्षा आहे ह्या पॉवर प्लांटमुळं. ओके, पुढचा प्रश्न. आता ह्या प्रश्नाला सुरू करायच्या आधी मला एवढं सांगा की आता आपण ह्या प्रश्नात जशी ब्लॅक थीम यूज केली आहे तशी तुम्हाला आवडेल की आपण नेहमी जे व्हाईट थीम ठेवतो तर हे तुम्हाला बघायला आवडेल, हे मला एवढं सांगा. तर तुमची जशी डिमांड असेल तशाच पद्धतीची थीम आपण प्रत्येक लेक्चरमध्ये पुढच्या यूज करू. ओके, तर हा इथं प्रश्न आहे की नोव्हेंबर 2023मध्ये खालीलपैकी कोण लक्झेंबर्गचा पंतप्रधान झाला? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, ल्यूक फ्रीडेन. आता लक्झेंबर्ग एकदम छोटासा देश आहे, त्याच्या PMवरती प्रश्न विचारतील का? तर बघा, हा मुद्दा का चर्चेत आला आहे तर रिसेंटली आपल्या मोदींनी लक्झेंबर्गचे पंतप्रधान झाल्यामुळं ल्यूक फ्रीडन यांचं अभिनंदन केलेलं आहे. एकदम छोटासा देश म्हणजे सांगायचं तर बघा एकदम डॉटसारखा दिसतो हा जगाच्या मॅपमध्ये. युरोपातला देश आहे हा. ह्याच्या आजूबाजूला बेल्जियम आहे, फ्रान्स आहे, जर्मनी आहे. ह्या 3च देशांनी वेढलेला हा एक भूवेष्टित छोटासा युरोपियन देश आहे. आता एवढा छोटा मी का बरं म्हणते तर फक्त 6.5 लाख, तेवढी पण नाही म्हणता येणार, 6,40,000 एवढीच या देशाची पॉप्युलेशन आहे. पण हा एक खूप प्रगत असा अर्थव्यवस्था असलेला एक डेव्हलप्ड असा देश आहे हा. आणि जगातल्या सर्वोच्च GDP असलेल्या देशांपैकी एक लक्झेंबर्ग हा देश आहे. ओके, आणि आता ह्याचे PM बनलेले आहेत ल्यूक फ्रीडन. आता पुढचा प्रश्न. संविधानाच्या प्रस्तावनेचे ऑनलाईन वाचन हे पोर्टल किती भाषांमध्ये उपलब्ध असेल? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय, 23. तर रिसेंटली संविधान दिन हा 26 नोव्हेंबरला असतो आणि हा सेलिब्रेट करण्यासाठी म्हणून आपल्या संसदीय कार्य मंत्रालयाने सगळ्यांना संविधान क्विज सोडवता यावे आणि ह्या प्रस्तावनेच्या ऑनलाईन वाचनामध्ये सगळ्यांना सहभागी होता यावं यासाठी लोकांना इन्व्हाइट केलेलं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी 2 वेब पोर्टल हे सुरू केलेले आहेत. याच्यापैकी एक वेब पोर्टल हे फक्त क्विजसाठी डेडिकेटेड असणार आहे आणि दुसरं हे ह्या वाचनासाठी असणार आहे. आता हे वाचन कशाचं तर ह्याच्यावरती ह्या एका वेब पोर्टलवरती 22 ऑफिशियल लँग्वेजेस आणि इंग्लिश, तर अशा टोटल 23 लँग्वेजेसमध्ये संविधानाच्या प्रस्तावनेचं ऑनलाईन वाचनासाठी हे दुसरं पोर्टल त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि जे क्विजसाठीचं पोर्टल आहे तर हे भारत लोकतंत्र की जननी या टॉपिकवरच्या ऑनलाईन क्विजसाठी हे दुसरं पोर्टल सुरू केलेलं आहे. तर दरवर्षीनुसार यावर्षी पण आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिन हा सेलिब्रेट केलेला आहे आणि यासाठी हे 2 पोर्टल सुरू केले होते. पण 26 नोव्हेंबरलाच का बरं हा संविधान दिन? याचं कारण म्हणजे या दिवशी आपली भारतीय राज्यघटना आपण स्वीकारली होती आणि याच्या स्मरणार्थ हा दिवस आपण 26 नोव्हेंबरलाच सेलिब्रेट करत असतो. ओके, पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी सेफ सिटी प्रोजेक्ट सुरू केला आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, उत्तर प्रदेश. तर अगेन UP एका खूप चांगल्या कामासाठी, चांगल्या प्रोजेक्टसाठी चर्चेत आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट UPच्या सरकारचा महिलांसाठीचा हा प्रोजेक्ट आहे ज्याचं नाव आहे सेफ सिटी प्रोजेक्ट. म्हणजे काय तर UPमध्ये महिलांची किंवा मुलींची छेडछाड होऊ नये, रोड रोमिओज वगैरे जे असायचे त्यांच्या रोडवरती आधी, तर हे सगळे कमी व्हावे, मुलींची छेडछाड होऊ नये, त्यांच्यासोबत काही गैरव्यवहार होऊ नये म्हणून हा त्यांनी सेफ सिटी प्रोजेक्ट नावाचा प्रोजेक्ट सुरू केलेला आहे. आता काय आहे बरं या प्रोजेक्टमध्ये तर ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत UPमधल्या 17 महानगरपालिकांचे जे इनआउट पॉईंट्स असतात तर इथं, तसंच तिथल्या गौतम बुद्ध नगरमधल्या काही गव्हर्नमेंटच्या आणि ज्या निमसरकारी शाळा आहेत तर अशा शाळा, कॉलेजेस, तिथले मदरसे, तिथल्या युनिव्हर्सिटीज तर यांच्यामध्ये CCTVद्वारे आता पाळत ठेवण्यात येणार आहे आणि हे सेफ सिटी प्रोजेक्टच्या अंतर्गत आहे. या शहरांमधल्या जे प्रायव्हेट ट्युशन्स असतात त्याच्यावरती बारकाईनं लक्ष ठेवून त्रासदायक आणि विनयभंगाच्या घटना घडू नयेत म्हणून प्रयत्न करणं. याच्याशिवाय सरकारने जे प्रायव्हेट ट्युशन्स असतात तर याच्यामध्ये मुलींच्या सुरक्षेसाठी काही मार्गदर्शक तत्त्वसुद्धा त्यांनी जाहीर केली आहेत. इथे बघा जवळपास 1,700 शाळांमध्ये CCTV बसवण्याचं काम ऑलरेडी सुरू आहे आणि राहिलेल्या बाकीच्या शाळांमध्ये सुद्धा लवकरच CCTV ते ह्या प्रोजेक्टच्या अंतर्गत बसवणार आहेत. म्हणजे त्यांनी फक्त एक दाखवायसाठी प्रोजेक्ट सुरू केलेला नाही आहे तर हा CCTVचा एक खूप मोठा नंबर आहे. जवळपास
ते 27,000 CCTV त्यांनी ऑलरेडी या प्रोजेक्टच्या अंतर्गत बसवलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. कोणत्या ठिकाणी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आयोजित केला जातोय? याआधी आपण एक इफ्फीचा प्रश्न बघितला होता बघा, त्यालाच लिंक करणारा हा एक आत्ताचा प्रश्न. ह्याचा आन्सर आहे पहिला पर्याय पणजी. पणजी कुठे आहे बरं? तर गोव्यामध्ये. म्हणजेच यावर्षी गोव्यामध्ये इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फी हा इथं आयोजित केला जातो आहे. आणि याच्यामधल्या इंडियन पॅनोरमा विभागाला आता सुरुवात झालेली आहे. आणि या विभागाचं ओपनिंग एका मल्याळम मूवीनं झालेलं आहे. या मूवीचं नाव आहे अट्टम. या कार्यक्रमामध्ये माधुरी दीक्षित आणि प्रोड्युसर करण जोहर यांचा अनुराग ठाकूर या आपल्या माहिती आणि प्रसारण मंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलेला आहे. आणि हा जो विभाग आहे इंडियन पॅनोरमा विभाग, तर या विभागामध्ये 25 फीचर फिल्म आणि 20 नॉन फीचर फिल्म ह्या याच्यामध्ये दाखवल्या जाणार आहेत. आता इथे आपल्याला एक मुद्दा माहिती पाहिजे की इफ्फी हा कार्यक्रम कोण बरं आयोजित करतं? तर हा महोत्सव भारतीय चित्रपट विकास महामंडळातर्फे आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालय, तर या 2 डिपार्टमेंट्सतर्फे संयुक्तपणे आयोजित केला जाणारा हा एक कार्यक्रम आहे. ओके, पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने एमी पुरस्कार 2023 जिंकला? या प्रश्नाचा आन्सर आहे पहिला पर्याय वीरदास. लक्षात ठेवा, वीरदास हा एमी अवॉर्ड जिंकणारा पहिला भारतीय कॉमेडियन ठरलेला आहे. आता वीरदास ह्याला तुम्ही काही मूव्हीजमध्ये किंवा नेटफ्लिक्सवरच्या काही सिरियलमध्ये वगैरे बघितलंच असेल. ह्याच्याबद्दल सांगायचं तर फक्त आणि फक्त अँटी इंडिया बोलणारा माणूस आहे हा. पण तो पण अँटी इंडिया थोडंसं ह्युमरसली बोलतो गोऱ्या लोकांसमोर, आणि त्याच्यामुळे त्याला असं वाटतं की तो एक कॉमेडी करतोय. आता हे खरं सांगायचं तर फक्त आणि फक्त हॉलिवूडमध्ये किंवा नेटफ्लिक्सवरती स्वतःला रोल मिळवता यावा यासाठी तो स्वतःच्याच देशाला शिव्या देत असतो आणि त्याला वाटतं की आपण कॉमेडी करतोय. तर अशा पद्धतीचा हा व्यक्ती आहे वीरदास. आता तो स्वतःचा रोल मिळवण्यासाठी एवढ्या खालच्या थराला जाऊन बोलतो ना, तर त्यांनी एका शोमध्ये असं पण म्हटलं की मी अशा भारतातून येतो जिथं दिवसा स्त्रीची पूजा केली जाते आणि रात्री गँगरेप केला जातो. आता आपल्या भारतामध्ये सगळेच माणसं हे बायकांचा गँगरेप करत सुटतात का? आता माझं लेक्चर बघणारे बरेच स्टुडंट्स हे मेल आहेत, मग हे सगळेच गँगरेप करत असतात का? तर असं नाही आहे ना. तसं बघितलं तर बघा, हे जे वेगवेगळे रिपोर्ट्स येतात की ज्याच्यामध्ये आपल्या भारतामध्ये सगळ्यात जास्त गँगरेप होतो किंवा रेप्स होतात, तर असं दाखवलं जातं. तर हे रिपोर्ट काढणाऱ्या ऑर्गनायझेशनसुद्धा इंग्रजांच्या किंवा फॉरेन कंट्रीजमधल्याच आहेत. म्हणजे ह्यांचा एक अजेंडा असतो की भारताला नेहमी निगेटिव्ह दाखवायचं, कारण आपली पॉप्युलेशन जास्त आहे. तसं बघितलं तर असे आपल्या भारतातले सुद्धा बरेच लोक आहेत ज्याला चीनमधून फंडिंग होते आपल्या भारताची निगेटिव्ह छबी सगळीकडे पसरवण्यासाठी. त्याच्यापैकी एक मे बी हा मग असू शकतो वीरदास. तसं बघितलं ना, तर हा जे स्त्रियांचा गँगरेपचा किंवा रेपचा जो रिपोर्ट असतो, तर ह्याच्यामध्ये मोठ्या अक्षरात लिहिलेलं असतं की एवढ्या एवढ्या स्त्रियांचा रेप भारतामध्ये दरवर्षी होतो. पण त्याच्यामध्ये पर 1,000 स्त्रियांच्या मागे हा जो नंबर काउंट असतो रेप होण्यामागचा, हा कुठंच दिलेला नसतो. आणि या काउंटमध्ये स्वीडन, ज्याला आपण एकदम डेव्हलप अशी कंट्री मानतो ना, तर हा स्वीडन हा ह्याच्यामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. आता ह्या फ्लोमध्ये मी हे एवढं सांगून गेले, पण तुम्हाला हे स्वीडनबद्दल वगैरे रियालिटी थोडीफार ह्याच्यातून कळाली असेल. तर अशा या फेमस स्टँडअप कॉमेडियन वीरदास याला आता ॲमी अवॉर्ड मिळालेला आहे. कोणत्या कॅटेगरीमध्ये? तर बेस्ट युनिक कॉमेडी या कॅटेगरीमध्ये त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. एवढंच नाही तर याच कार्यक्रमामध्ये टेलिव्हिजन क्षेत्रातल्या सक्सेसफुल योगदानासाठी एकता कपूरला सुद्धा एमी पुरस्कार मिळालेला आहे. आता वीरदास याच्याबद्दल सांगायचं तर नेटफ्लिक्सवर त्याचा एक शो आहे वीरदास लँडिंग नावाचा. या शोसाठी त्याला हा अवॉर्ड मिळालेला आहे. आणि हा जो वीरदास लँडिंग हा शो होता, याच्यासोबतच अजून एक शो होता जो की ॲमी इंटरनॅशनल अवॉर्ड मिळवण्यासाठी दोघं पण हे दोन्ही शो ह्याच्यात शर्यतीत होते. तो दुसरा शो म्हणजे डेअरी गर्ल्स सीझन 3. आणि विशेष म्हणजे काय माहिती आहे का, तर या दोन्ही सिरियल्सला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार यावेळी देण्यात आलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न. भारतातील कोणत्या राज्यात घोल मासा हा राज्य मासा म्हणून ओळखला गेला? या प्रश्नाचा आन्सर आहे गुजरात. आता ह्या माशाबद्दल थोडक्यात सांगायचं तर बघा, हा मासा एवढा महाग आहे ना की असं म्हणतात की हा मासा विकत घ्यायला जेवढे पैसे लागतील तेवढ्यात तुमची एखादी युरोप टूर होईल. रिसेंटली मी कुठेतरी वाचलं होतं की मुंबईमध्ये एक मोठा घोळ मासा सापडला जो की 5.5 लाख रुपयाला विकला गेला. आणि या माशाला रिसेंटली गुजरात या राज्याने त्यांचा राज्य मासा म्हणून आता त्यांनी ह्याला घोषित केलेलं आहे. आता हा मासा एवढं महाग असण्याची कारणं काय आहेत बरं? तर बरीच कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्याचं मांस आणि त्याच्या एअर ब्लॅडरमुळे सुद्धा त्याला मागणी असते. आणि
आणि याचा वापर बियर आणि वाईन बनवण्यासाठी सुद्धा केला जातो आणि काही औषधं बनवण्यासाठी सुद्धा ह्या घोळ माशाचा वापर केला जातो. आता हा मासा फक्त गुजरातमध्येच आढळतो का? तर नाही. आपल्या महाराष्ट्राच्या सुद्धा जो सागरी भाग आहे त्या साईडला, कोकणाच्या वगैरे भागामध्ये हा घोळ मासा हा आपल्याला तिथं सुद्धा बघायला मिळतो. कसा दिसतो हा? तर अशा पद्धतीचा एक म्हणजे थोडक्यात सांगायचं तर गोल्डन ब्राऊन कलरचा हा असतो घोळ मासा, ज्याला गुजरातनी राज्य मासा म्हणून डिक्लेअर केलं आहे. ओके, आता माशाचाच प्रश्न आला आहे. तर जागतिक मत्स्य व्यवसाय दिन कधी असतो बरं? तर हा आहे आपला पुढचा प्रश्न. ह्याचा आन्सर आहे बघा चौथा पर्याय, 21 नोव्हेंबरला दरवर्षी जागतिक मत्स्य व्यवसाय दिन हा सेलिब्रेट केला जातो. आणि यावर्षी या जागतिक मत्स्य व्यवसाय दिनाची थीम आहे बिल्ड इनेबलिंग पॉलिसी एन्व्हायरमेंट्स फॉर स्मॉल स्केल आर्टिसनल फिशरीज. तर ही यावर्षीच्या जागतिक मत्स्य व्यवसाय दिनाची थीम आहे आणि हा दिवस दरवर्षी 21 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. आता ह्या दिवसाची सुरुवात कशी बरं झाली? तर 1997मध्ये एक फिश हार्वेस्टर्स आणि फिश वर्कर्स वरची एक जागतिक मंच आपल्या भारतात नवी दिल्ली इथं झाली होती आणि मत्स्य व्यवसायाच्या समस्यांचं निराकरण करण्याच्या जे महत्त्व आहे तर हे सगळ्यांना पटवून द्यायसाठी म्हणून UN अन्न आणि कृषी संघटना म्हणजेच FAOकडं आणि WFF तर यांनी संयुक्तपणे मत्स्य व्यवसायाला समर्पित अशा ह्या आंतरराष्ट्रीय दिवसाची स्थापना केलेली आहे. आणि त्यानंतर पुढे जाऊन 2003मध्ये त्यांचा हा जो प्रस्ताव आहे तर हा FAOच्या महासभेने ॲक्सेप्ट केला आणि ऑफिशियली 21 नोव्हेंबर हा जागतिक मत्स्य व्यवसाय दिन म्हणून त्यांनी घोषित केलेला आहे. ठीक आहे, आता शेवटचा प्रश्न, जागतिक दूरदर्शन दिन 2023ची थीम काय आहे? याचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन ॲक्सेसिबिलिटी. ही यावर्षीच्या जागतिक दूरदर्शन दिनाची थीम होती. हा दिवस दरवर्षी 21 नोव्हेंबरला सेलिब्रेट केला जातो. आता 21 नोव्हेंबरलाच का बरं? याचं कारण म्हणजे 1996मध्ये पहिली वर्ल्ड टेलिव्हिजन फोरम ही स्थापन करण्यात आली होती आणि ह्याच्या वर्धापन दिनाच्या स्मरणार्थ 21 नोव्हेंबर हा जागतिक दूरदर्शन दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आणि हा कधी घोषित केला आहे? तर UNच्या महासभेने 1996मध्ये एका ठरावाद्वारे ह्याची स्थापना केली होती. आणि यावर्षीची थीम लक्षात ठेवा, ॲक्सेसिबिलिटी ही यावेळेच्या जागतिक दूरदर्शन दिनाची थीम होती. ओके, तर अशा पद्धतीनं आज आपण या लेक्चरमधून 21 आणि 22 नोव्हेंबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. आय होप तुम्हाला आजचं लेक्चरसुद्धा नीट समजलं असेल. आता या लेक्चरच्या सुरुवातीला मी तुम्हाला अनाऊन्समेंटबद्दल सांगितलं होतं बघा. तर बऱ्याच जणांना तुमच्यापैकी असं वाटलं असेल की अनाऊन्समेंट म्हणजे मॅडम कोर्स वगैरे लॉन्च करतायत की काय? पण असं नाही आहे. आम्ही कुठला सध्या तरी कोर्स लॉन्च करण्याचा विचार करत नाही आहे. पण तुमच्यापैकी बरेच जण मेसेज करून, मेल करून कोर्सची डिमांड करतायत. तुम्हाला पर्सनली काय वाटतं की आम्ही कोर्स घेऊन यायला पाहिजे की नाही? आणि जर कोर्स पाहिजे तुम्हाला तर कोणत्या एक्झामसाठी पाहिजे? तर हे तुम्ही मला कमेंट करून सांगा, जेणेकरून त्या टॉपिकवरती काम आम्ही सुरू करू. ओके, तर कोर्सबद्दल वगैरे काय अनाऊन्समेंट नव्हती आमची. अनाऊन्समेंट मला ही द्यायची होती की आता आजचं लेक्चर झाल्यानंतर डायरेक्टली मी 5 डिसेंबरला तुमच्याशी लेक्चरमधून भेटणार आहे. आता मधले जे दिवस आहेत तर ह्याच्यामध्ये तुम्ही आपले हे जे नोव्हेंबर महिना झाला आहे किंवा आत्तापर्यंतचे जे 2-3 महिन्याचे करंट अफेअर्स आहेत तर हे तुम्ही रिवाईज करून घ्या. आणि यानंतरच्या पुढच्या लेक्चर जे असणार आहे तर हे मी डायरेक्टली 5 डिसेंबरला घेऊन येणार आहे. आता हे मी का सांगते आहे? तर तुम्ही हे 4-5 दिवस माझ्या लेक्चरची वाट बघत बसू नये म्हणून हे मी तुम्हाला आत्ताच सांगते आहे. ठीक आहे, तर भेटू मग आपण पुढच्या लेक्चरमध्ये 5 डिसेंबरला. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.